श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बघा, प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, पैशाची बरसात व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण आपल्याकडून कधी कधी घरामध्ये काही नकळत, जाणून बुजून मी म्हणत नाहीये, नकळत चुका होत असतात. आपल्याला माहितीच नसतं की याच्यामुळे पण एवढा मोठा परिणाम होऊ शकतो. पण हो, घरामध्ये तुम्ही चुकून जरी चुका करत असाल ना, तरी त्याचा परिणाम तुमच्या बरकतीमध्ये होत असतो. माता लक्ष्मी त्याच्यामुळे नाराज होत असते आणि ती घरात राहत नाही. त्यामुळेच आपल्याला आपल्या घरामधील या चुका, हे जर तुमच्या घरामध्ये होत असेल ना, तर नक्कीच तुम्हाला आजपासूनच ते थांबवायचं आहे. त्यासोबतच माता लक्ष्मीच्या कृपेसाठी काय घरात करायला हवं ते देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर काय करायचं, काय नाही करायचं, जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. बघा, खूप काही कारणं आहेत, अगदी छोटी छोटी कारणं आहेत घरामधली. 5 मिनिटाच्या कामं आहेत ते फक्त, पण आपण ते करत नाही आणि त्याच्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होत असते. तेच कोणती? तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं घर. घर जर तुम्ही रोजची रोज व्यवस्थित ठेवत नसाल, कुठेही कसाही पसारा असेल, घरामध्ये राडा होत असेल, तर माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होणार नाही आहे. माता लक्ष्मी त्या घरात कधीच वास्तव्य करत नाही ज्या घरामध्ये अस्वच्छता असते. घर तुमचं छोटं असो मोठं असो, तुम्ही त्या ऍडजस्टमेंटनुसार तुम्हाला लागणाऱ्या वस्तू, ज्या तुमच्या गरजेच्या वस्तू आहेत, त्या जागच्या जागी तुम्हाला ठेवायच्या. रोज घरामध्ये झाडू मारायचा, घर स्वच्छ पुसून घ्यायचं, आपला दरवाजा, उंबरा सगळं आपल्याला रोजची रोज साफ करायचं आहे. त्यासोबतच दुसरी गोष्ट काय आहे, खूप लोक काय करतात, संध्याकाळी झाडू मारतात. पण ना, जर तुम्ही संध्याकाळी झाडू मारत असाल ना, तर ते आजपासून बंद करा. मी म्हणत नाही की तुम्ही रोजच मारत असाल संध्याकाळी झाडू, पण कधीच संध्याकाळी एक दिवसही चुकूनही संध्याकाळी आपल्याला झाडू मारायचा नसतो. कारण की संध्याकाळी झाडू मारला तर आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा बाहेर जात असते. जी काही पॉझिटिव्हिटी असते ना, ती घराबाहेर जात असते. तुम्ही इतर कधीही झाडू मारा, पण 4 ते 6च्या मध्ये संध्याकाळच्या वेळेस शक्यतो तुम्ही झाडू मारायचा टाळा. आता तिसरी गोष्ट कोणती? ज्या घरामध्ये आई वडिलांची इज्जत केली जात नाही, बायकोची इज्जत केली नाही जात नाही, किंवा एकमेकांची, असं नाहीये की तुम्ही फक्त मोठ्यांनाच मान द्या, बारक्यांना कसंही वागवा. तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रत्येकाला एकमेकाने रिस्पेक्ट द्यायची आहे आणि त्यासोबतच आदर करायचा आहे, मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. या गोष्टी आपल्या घरामध्ये आपल्याला करायच्या आहेत. कोणाला जरी तुम्ही दुःखी केलं, घरामध्ये तुमच्यामुळे कोणी नाराज होत असेल, तरी देखील माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहणार नाही. त्यासोबतच अन्नाचा अपमान, जो कोणी घरामध्ये अन्नाचा अपमान करतो ना, अन्न हे अन्नपूर्णा देवीचं स्वरूप आहे. आणि जर का आपण अन्न वाया घालवत असाल किंवा आपलं अन्न ताटात उरत असेल आणि तेच अन्न आपण फेकून देत असाल, तर ते अत्यंत अशुभ मानलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढी गरज आहे ना, 2 वेळा घ्या तुम्ही, पण जेवढी गरज आहे तेवढंच अन्न, लागेल तेवढं घ्या. ते संपल्यावर परत घ्या, पण अन्न वाया जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. सोबतच काय, तर आपलं देवघर, देवघर स्वच्छ ठेवा. रोज देवाची पूजा करा, देवाला दिवाबत्ती लावा. तिथे अगरबत्तीची खूप सारी धूप जमा होऊ देऊ नका. आपलं घर जितकं स्वच्छ असेल, देवघर जितकं स्वच्छ असेल, तितकी माता लक्ष्मी तुमच्यावर जास्त प्रसन्न होणार आहे. आपला मुख्य दरवाजा, मुख्य दरवाजा असू द्या, बेडरूमचा असू द्या किंवा इतर कुठलाही, तुम्हाला दरवाजाच्या मागे कचरा जमा करायचा नाही आहे. आपलं दरवाजा हा ऊर्जेचं प्रतीक असतं, सकारात्मक ऊर्जा तिथूनच येत असते. आणि सुरुवातीलाच जर का तुमच्या घराच्या उंबऱ्याजवळ तुम्ही कचरा जमा करून ठेवत असाल, तर माता लक्ष्मी उंबऱ्यातूनच आत येणार नाही, तिथूनच बाहेर निघून जाईल. दरवाजाजवळ आपल्याला चपला देखील ठेवायच्या नाही आहेत. बाजूला एका कोपऱ्याला, एका साईडला, स्टँडवरती तुम्ही चपला ठेवा. ह्या चुका जर का तुमच्याकडून होत असतील ना, त्यासोबत घरामध्ये जाळं पण असेल, तर घरामध्ये खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता आणि गरिबी येण्याचं कारण म्हणजे ते जाळंच असतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये जाळं होणार नाही याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे.
तुम्ही लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी काय करू शकता? तर रोज संध्याकाळी तुळशीपुढे तुम्हाला दिवा लावायचा आहे. घरामध्ये देखील अगरबत्ती, धूप, दिवा तुम्हाला करायचा आहे. गरिबांना अन्नदान करायचं आहे. घरातल्या सगळ्या व्यक्तींचा आदर करायचा आहे. कृतज्ञतेची भावना ठेवायची आहे. रोज देवाला नमस्कार करून देवाला कृतज्ञ व्यक्त व्हायचं आहे, की आज जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे. इथून पुढे जे काही होणार ते तुमच्या कृपेनेच होणार, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आणि सोबतच आपल्या घरामध्ये एक तरी स्वस्तिक असायलाच हवं. स्वस्तिक हे प्रसन्नतेचं, माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये एक स्वस्तिक, देवघरामध्ये किंवा उंबऱ्यावरती तुम्हाला एक स्वस्तिक नक्की लावायचं आहे. बघा, आपल्या छोट्या छोट्या सवयीचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीचा परिणाम कधी मोठा होतो हे आपल्याला देखील कळत नाही. त्यामुळे तुम्ही जर का या चुका करत असाल ना, तर तुम्हाला आजपासूनच या चुका थांबवायच्या आहेत. आणि या चुका थांबल्या की नक्कीच तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे. आणि अशीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहो, हीच माता लक्ष्मी चरणी प्रार्थना.